नमस्कार. कडाकणी करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये पाऊण वाटी पिठी साखर, पाऊण वाटी पाणी घालून पिठी साखर पाण्यामध्ये चांगली विरघळवून घेऊया. त्यानंतर एका भांड्यामध्ये 2 वाट्या मैदा व अर्धी वाटी रवा घालून घेऊया. 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया. इथे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये तेल वापरायचं नाही. या पिठाला तेल चांगलं चोळून घेतल्यानंतर साखरेचं पाणी इथे थोडं थोडं करून यामध्ये वापरायचं आहे. किंचितशी मऊसूद अशी इथं ही कणिक मळून घेतल्यानंतर अर्ध्या तासासाठी भिजत ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर कडाकणी तयार करायला घेऊया. कडाकणी एकदम खुसखुशीत होण्यासाठी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये ही कणिक घालून 4 ते 5 वेळा फिरवून घेऊया. परत एकदा ही कणिक छान मऊसूद मळून घेतल्यानंतर छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. यातील एक गोळा घेऊन एकदम पातळ असं कडाकनं लाटून घेऊया. कडाकनं खूप जास्त जाड ठेवायचं नाही, तर ते पुरीसारखं टम्म फुगतं व ते अजिबातही कुरकुरीत होणार नाही. थोडीशी कडाकणी लाटून घेतल्यानंतर इथे तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. यातील एक कडाकनं तेलामध्ये सोडून एकदम मंद आचेवरती दोन्ही बाजूने हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घेऊया. कडाकणी तळत असताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही. एकदम मंद आचेवरतीच कडाकणी तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे आपली कडाकणी रेडी झालेली आहे.